Good morning, friends. See the topic Systematics of Living Organisms. Topicचं नाव आहे Systematics of Living Organism. In the last lecture, we have seen the meaning of systematics. It is the study of kinds and diversity in the organism, showing comparative and evolutionary relationship. That is known as systematics. म्हणजे वेगवेगळ्या सजीवांचे प्रकार, सजीवांची विविधता, त्यांचे प्रकार आणि त्यांच्यात असणारे रिलेशनशिप यांचा अभ्यास करणाऱ्या शाखेला सिस्टमॅटिक्स असे म्हणतात. आता हे सिस्टमॅटिक मध्ये काय येतं? टेक्झॉनॉमी म्हणजे वर्गीकरण. टेक्झॉनॉमीचा अर्थ आपण बघितला. इट इज द क्लासिफिकेशन फॉलोइंग सर्टन रूल्स और प्रिन्सिपल्स. क्लासिफिकेशन साठी टेक्झॉनॉमी ही संज्ञा वापरली गेली. आता या प्रकरणातला मुख्य भाग आपल्याला आज बघायचा आहे सायलेंट फीचर्स ऑफ 5 किंगडम्स. तर काय याच्यामध्ये विच आर द सायलेंट फीचर्स ऑफ 5 किंगडम्स. 5 किंगडम म्हणजे काय? सो R.H. Whittaker proposed 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. R.H. Whittaker नी 1969 मध्ये की 5 किंगडम सिस्टीम निर्माण केली किंवा अस्तित्वात आणली. कोणकोणत्या 5 किंगडम्स आहेत? आता किंगडम म्हणजे काय हे पहिला लक्षात घ्या. कॅटेगरीज वर्गीकरण करत असताना वेगवेगळ्या कॅटेगरीज वापरल्या जातात. किंगडम इज द मेजर और हायेस्ट कॅटेगरी. म्हणजे पृथ्वी तलावरती असणारे सगळे जे सजीव आहेत त्यांचे 5 मुख्य कॅटेगरी केलेत, 5 मुख्य गट केलेत, यालाच किंगडम असं नाव दिलं. कोणत्या किंगडम्स आहेत ह्या? सो फर्स्ट किंगडम मोनेरा. पहिलं किंगडम याच्यातलं आहे मोनेरा. सेकंड किंगडम प्रोटिस्टा. थर्ड किंगडम प्लांटी. फोर्थ फंजाय आणि फिफ्थ एनिमलिया. दीज आर द 5 किंगडम्स. हे सजीवांचे 5 गट केलेले आहेत. आता जुनं जर वर्गीकरण आपण बघितलं, अर्लियर ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर क्लासिफाइड और डिवाइडेड इनटू 2 किंगडम्स, किंगडम प्लांटे आणि किंगडम एनिमलिया. याच्या अगोदर मात्र सजीवांचे 2च गट अस्तित्वात होते, एक तर वनस्पती किंवा प्राणी. मग राहिलेले जे आहेत त्यांचा समावेश कशात करायचा हा प्रश्न निर्माण झाला आणि म्हणून सुधारित 5 किंगडम असलेलं क्लासिफिकेशन अस्तित्वात आलं. आता पहा, सो फर्स्ट किंगडम मोनेरा. पहिल्या किंगडमचं म्हणजे सजीवांच्या पहिल्या गटाचं म्हणूया, कॅटेगरीचं नाव आहे किंगडम मोनेरा. आता इथे तुम्ही लक्ष द्या, मोनेरा. मोनेरामध्ये काय येतं नेमकं? सो दिस किंगडम मोनेरा इन्क्लूड्स ऑल टाइप्स ऑफ बॅक्टेरिया. किंगडम मोनेरामध्ये सगळ्या प्रकारचे जीवाणू येतात. म्हणजे जीवाणूंचा हा वेगळा गट केला गेला. बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू, जीवाणूंचा वेगळा गट केला आणि त्याला किंगडम मोनेरा असं नाव दिलं गेलं. Now first of all see the characters of kingdom Monera. आता हा जो किंगडम मोनेरा आहे त्याची वैशिष्ट्य आपण बघूया आणि जेणेकरून तुम्हाला मोनेरा म्हणजे काय किंवा बॅक्टेरियांची कॅरेक्टर्स लक्षात येतील. सो दीज आर द सायलेंट फीचर्स. नाउ फर्स्ट दीज आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. किंगडम मोनेरामध्ये जे जीवाणू येतात हे एकपेशीय असतात. पहिलं वैशिष्ट्य, दे आर युनिसेल्युलर अँड शोइंग प्रोकॅरियोटिक सेल्युलर ऑर्गनायझेशन. त्यांचं सेल्युलर ऑर्गनायझेशन हे प्रोकॅरियोटिक स्वरूपाचं असतं. म्हणजे दे हॅव सिंपल न्यूक्लियस. त्याच्यातला केंद्रक एकदम सिंपल असतो. नॉट वेल डिफाइन्ड, दॅट इज प्रोकॅरियोटिक. आणि वनस्पती आणि प्राण्यांच्या मधला केंद्रक हा वेल डिफाइन्ड असतो. ओके, लक्षात आलं? युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय, एकाच पेशीने जीवाणू बनलेले असतात आणि त्यांचं सेल्युलर ऑर्गनायझेशन प्रोकॅरियोटिक असतं. लक्षात आलं? नाउ सी सेकंड, दे आर ऑमनी प्रेझेंट. दुसरं वैशिष्ट्य बघा या ठिकाणी, दे आर ऑमनी प्रेझेंट. ऑमनी प्रेझेंट म्हणजे काय? दे फाउंड एव्हरीवेअर. जीवाणू सगळीकडे आढळतात. दे आर फाउंड इन द एअर, इन द वॉटर, इन द सॉइल ऑल्सो. सगळीकडे आढळतात म्हणून त्याला ऑमनी प्रेझेंट म्हणतात. थर्ड कॅरेक्टर सी हिअर, few bacteria, they are photoautotrophs or
किमो ऑटोट्रॉप्स. ह्यातल्या थोडे जीवाणू हे फोटो ऑटोट्रॉप्स असतात. आता फोटो ऑटोट्रॉप म्हणजे काय? जे सूर्यप्रकाशाच्या मदतीने अन्न तयार करतात त्यांना फोटो ऑटोट्रॉप असं म्हणतात. ऑटोट्रॉप म्हणजे काय? स्वयंपोषी. आणि फोटो म्हणजे लाईट. लाईट म्हणजे सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने जे जीवाणू अन्न तयार करतात त्यांना फोटो ऑटोट्रॉप्स म्हणतात. कळतंय? और किमो ऑटोट्रॉप्स. आता हा एक स्वयंपोषीचा दुसरा प्रकार आहे किमो. दे प्रिपेअर देअर फूड मटेरियल बाय युजिंग केमिकल एनर्जी. काही जीवाणू रासायनिक अभिक्रियाचा वापर करून ऊर्जा निर्माण करतात आणि अन्न तयार करतात. हे लक्षात आलं? फ्यू आर फोटो ऑटोट्रॉप्स और किमो ऑटोट्रॉप्स, बट मेजॉरिटी आर हेटेरोट्रॉपिक इन न्यूट्रिशन. जास्तीत जास्त जीवाणू हे हेटेरोट्रॉपिक असतात, म्हणजे परपोषी. आलं लक्षात? थोडे अन्न तयार करतात आणि जास्तीत जास्त हे परावलंबी असतात, परपोषी असतात. Then see next character of Kingdom Monera. They do not have well defined nucleus. यांच्यामध्ये अगदी वेल डिफाइंड अशा प्रकारचा किंवा ज्याच्यामध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे, केंद्रक आवरण ज्याच्यामध्ये केंद्रकी आहे, असा केंद्रक नसतो. They do not have well defined nucleus, but it shows simple double-stranded circular chromosome called as nucleoid. आता हा बॅक्टेरिया जर असेल, ही जर बॅक्टेरिया असेल तर याच्यामध्ये they have simple circular double-stranded chromosome that is known as nucleoid. अशा पद्धतीचा एक गुणसूत्र असतं, त्याला न्यूक्लिओइड म्हणतात. कॅरेक्टर लक्षात आलं का? पहा. Now, other than this chromosome or nucleoid, it shows some smaller extra chromosomal DNA called as plasmid. जीवाणूमध्ये हा मूळचा न्यूक्लियस किंवा गुणसूत्र सोडून त्याच्यामध्ये एक्स्ट्रा क्रोमोसोमल डीएनए असतो, त्याच्यापेक्षा लहान, त्याला प्लास्मिड म्हणतात. मूळ जो केंद्रक आहे तो सोडून दुसरा एक छोटासा गुणसूत्र असतं, त्याला प्लास्मिड असं म्हणतात. पुढे सेल वॉल इज प्रेझेंट इन किंगडम मोनेरा. याच्यामध्ये सेल वॉल असतं, पेशीभित्तिक असते, दॅट इज मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकॅन, आल्सो कॉल्ड एज मुरीन. पेप्टिडोग्लायकॅन या घटकाने पेशीभित्तिका बनलेली असते. इट इज ए पॉलिमर ऑफ शुगर्स अँड अमिनो ऍसिड्स. पेशीभित्तिका ही पेप्टिडोग्लायकॅन या घटकाची बनलेली असते. पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेलीज सच एज माइटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आर अब्सेंट. या जीवाणूंमध्ये माइटोकॉन्ड्रिया तंतुकणिका किंवा क्लोरोप्लास्ट हरितलवक किंवा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अशा प्रकारची पेशी अंगक नसतात. आपल्याला माहिती आहे वनस्पती पेशीमध्ये माइटोकॉन्ड्रिया किंवा क्लोरोप्लास्ट हरितलवक पण असतं. तशा प्रकारचे दोन आवरणयुक्त असणारी पेशी अंगक यांच्यामध्ये नसतात. अजून एक लास्ट याच्यामध्ये रिप्रोडक्शन इज जनरली असेक्शुअल. त्यांचं प्रजनन हे असेक्शुअल पद्धतीने होतं. इट ऑकर्स बाय बायनरी फिशन अँड बडिंग. बायनरी फिशन म्हणजे द्विविभाजन किंवा बड तयार होणे, अशा साध्या पद्धतीने त्यांचं प्रजनन होतं. बट समटाइम्स रेअरली सेक्शुअल रिप्रोडक्शन लैंगिक प्रजनन ऑकर्स बाय कॉन्जुगेशन मेथड. कॉन्जुगेशन पद्धतीने काही वेळा त्यांचं लैंगिक प्रजनन घडू शकतं. सो दीज आर द सायलेंट फीचर्स और जनरल कॅरेक्टर्स ऑफ किंगडम मोनेरा. इतके आता 7-8 कॅरेक्टर आपण बघतो. आपल्याला सगळी लिहिता येत नाही, पण 2 मार्काला जर प्रश्न विचारला इनलिस्ट द कॅरेक्टर्स ऑफ किंगडम मोनेरा किंवा राईट द जनरल कॅरेक्टर्स ऑफ किंगडम मोनेरा, ठराविक एक 4 वैशिष्ट्य तरी आपल्याला त्याच्यातली लिहिता यावी. नाउ ऑन द बेसिस ऑफ शेप. आता बॅक्टेरियाचे आकार वेगवेगळे असतात.
दे आर क्लासिफाईड इनटू 4 ग्रुप्स. त्यांच्या आकारावरून जीवाणू हे 4 प्रकारचे असतात. इकडे बघा, दी स्पेरिकल बॅक्टेरिया इट इज नोन एज कॉकस. जे गोलाकार जीवाणू असतात त्याला कॉकस असं म्हणतात. आता हे कॉकोबॅसिलस आहे, म्हणजे थोडंसं गोलाकार आहे आणि थोडंसं रॉड शेप्ड आहे, त्याला कॉकोबॅसिलस म्हणतात. पहिला प्रकार कॉकस, स्पेरिकल बॅक्टेरिया. इट मे बी रॉड शेप्ड, दॅट इज बॅसिलस. रॉडच्या आकाराचे जे जीवाणू असतात त्यांना बॅसिलस म्हटलंय. इट इज अ कॉमा शेप्ड और किडनी शेप्ड, दॅट इज व्हिब्रिओ. स्वल्प विरामाकृती, कॉमा शेप्ड त्याला व्हिब्रिओ म्हणतात. अँड सम आर स्पायरल, दॅट इज स्पायरिलम. स्पायरल जे असतात सर्पिलाकृती त्याला स्पायरिलम असे म्हणतात. सो दीज आर द शेप्स ऑफ बॅक्टेरिया. बॅक्टेरियाचे असे वेगवेगळे आकार असतात. एवढा भाग लक्षात आला का? पहा, जनरल कॅरेक्टर्स ऑफ किंगडम मोनेरा अँड द शेप और टाइप्स ऑफ बॅक्टेरिया. नाउ देयर आर 2 मेन टाइप्स ऑफ बॅक्टेरिया. बॅक्टेरियाचे 2 मुख्य प्रकार असतात. पहिला आहे अर्की बॅक्टेरिया आणि दुसरा यू बॅक्टेरिया. त्यातलं किमान आपण हा पहिला प्रकार बघूया, अर्की बॅक्टेरिया. मोस्ट एन्सेंट बॅक्टेरिया, अगदी प्राचीन असणारे जीवाणूंना अर्की बॅक्टेरिया असे म्हणतात. याचं काय वैशिष्ट्य आहे? दे फाउंड इन एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंट्स, सो दे आर कॉमनली कॉल्ड एज एक्स्ट्रीमोफिल्स. अर्की बॅक्टेरिया हे अगदी बिलियन्स म्हणजे अब्जावधी वर्षापूर्वी हे जीवाणू तयार झाले आणि ते कुठे आढळतात? एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंट. एक्स्ट्रीम म्हणजे कमाल वातावरण किंवा अत्युच्च अशा ठिकाणी ते आढळतात, म्हणून त्यांना एक्स्ट्रीमोफिल्स असं म्हटलंय. व्हरायटी ऑफ दे फाउंड इन व्हरायटी ऑफ प्लेसेस, वेगवेगळ्या ठिकाणी ते आढळतात. फॉर एक्झाम्पल व्हॉल्कॅनिक क्रेटर्स, ज्वालामुखीचे जे खंदक असतात त्याच्यात आढळतात. सॉल्टी लेक्स म्हणजे क्षारयुक्त अशा प्रकारचं तळं. हॉट स्प्रिंग्स, गरम पाण्याची झरे, अशा ठिकाणी हे जीवाणू आढळतात. आता यातलं बघा, जे जीवाणू बॅक्टेरिया कॅन विथस्टँड हाय सॅलिनिटीज, जे जीवाणू अत्यंत उच्च क्षारयुक्त जागेमध्ये आढळतात त्यांना हॅलोफिल्स असं म्हणतात. हाय सॅलिनिटी, सॅलिनिटी म्हणजे क्षारता, अत्यंत जास्त क्षारयुक्त कंडिशन मध्ये सुद्धा जे जीवाणू जगतात त्याला हॅलोफिल्स म्हणतात. आणि जे जीवाणू अत्यंत उच्च तापमानाला टिकतात, जगतात, त्यांना थर्मोफिल्स असं म्हणतात. हॅलोफिल्स हाय सॅलिनिटी, जास्त क्षारयुक्त ठिकाणी जगणारे आणि जास्त तापमानात सुद्धा टिकणारे, त्यांना थर्मोफिल्स असं म्हणतात. आता अर्की बॅक्टेरियाचे उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे, मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया. मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया दे फाउंड इन द गट ऑफ रुमिनंट्स लाईक काउज अँड बफेलोज. गाई आणि म्हशी यांच्या आतड्यामध्ये हे जीवाणू असतात. फाउंड इन द गट ऑफ रुमिनंट, रवंत करणारे प्राणी म्हणजे गाई आणि म्हैस यांच्या आतड्यामध्ये ते राहतात. दे हेल्प इन द प्रोडक्शन ऑफ मिथेन गॅस अँड गॅस इन बायोगॅस प्लांट. आपल्या खेडेगावामध्ये जो बायोगॅस प्लांट असतो त्याच्यात मिथेन तयार करणारा हा वायू आहे. ही बॅक्टेरिया आहे, त्याला मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया असं म्हणतात. ओके, आजच्या पुरतं हे पुरेसं आहे. 5 किंगडम पैकी पहिला किंगडम आपण बघितला, किंगडम मोनेरा. त्याच्यामध्ये सगळे जीवाणू येतात, ग्रुप्स ऑफ बॅक्टेरिया, आणि त्याचे 2 प्रकार आपण बघायचे आहेत. पहिला प्रकार बघितला अर्की बॅक्टेरिया, प्राचीन सुरुवातीला तयार झालेले. नेक्स्ट टाइम विल सी अबाउट यू बॅक्टेरिया. ठीक आहे, थँक्यू.